नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या भारत देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हे कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे. तो साताऱ्याचा, कराडचा तसाच आपल्या देशाचा अभिमान आहे. आणि त्यांच्या जीवनावरती सध्या एक चित्रपट निघत आहे. त्याचे दिग्दर्शक आहेत नागराज मंजुळे आणि ते चित्रपट खाशाबा या नावाने 1 जानेवारी 2027ला प्रदर्शित करणार आहेत. त्या अनुषंगाने थोडंसं ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यासोबत, म्हणजे ते ज्या ठिकाणी नोकरीला होते त्या ठिकाणी त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी जे कोणी आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. आज आपल्यासोबत आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई S.H. रवी ढोणे साहेब. तर आज रवी ढोणे साहेबांशी आज आपण गप्पा मारणार आहोत, कारण ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यासोबत त्यांचा बराचसा प्रवास नोकरीमध्ये झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी आपलं नमस्कार. सर्वप्रथम आम्ही आपल्या अभिनंदन करतो, कारण आपण आपल्या क्षेत्रात म्हणजे पोलीस खात्यात जे आजपर्यंत जे रेकॉर्ड केलेले आहेत ते आजही ते कोणीही ब्रेक करू शकलेले नाही. असं क्रीडा क्षेत्रातलं तुमचं म्हणजे जे योगदान आहे किंवा जे तुम्ही यश संपादन केलेलं आहे ते अत्यंत अभिनंदनीय आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही NIS ॲथलेटिक कोच पण आहात. त्याच अनुषंगाने ज्यावेळेला खाशाबा जाधव हे हेलिसिंकीमधून ऑलिम्पिक पदक घेऊन आले, त्यांना ब्रॉन्झ पदक मिळालं होतं, त्यानंतर ते जे सर्व्हिसला जॉईन झाले पोलीस खात्यात, तो अचानक म्हणजे तो कालावधी कोणता होता आणि ते कशा पद्धतीनं भरती झाले होते? त्यांना कांस्य पदक मिळाल्यानंतर भारतातला पहिला खेळाडू, पैलवान, त्यामुळे त्यांना अत्यंत चांगली प्रसिद्धी मिळाली. भारताचं नावलौकिक झालं जगामध्ये. त्यामुळे आपले सगळे लोक खेळाडू कोल्हापूर एरियामध्ये त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तरीही तिथे राजर्षी शाहू महाराजांच्या पैलवानांना जे प्रोत्साहन देण्याचं प्रयोजन होतं त्यानिमित्ताने तिथे ते तालमीमध्ये कुस्तीचे डाव खेळत होते. ते एकदम चलाक होते, चपळ होते आणि क्विक होते, फास्ट होते. त्यामुळे त्यांच्यावरती त्यांचं लक्ष होतं. कॉलेज झाल्यानंतर त्या तालमीमध्ये कोल्हापूरच्या आखाड्यामध्ये त्यांचं कौशल्य पाहून इतर लोकांनी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना ऑलिम्पिकला पाठवण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यांना जेव्हा कांस्य पदक मिळालं ना, तेव्हा संपूर्ण भारतामध्ये आनंदोत्सव झाला होता, साजरा झाला होता. कारण प्रथमच ती व्यक्ती आपली आणि तीही महाराष्ट्राची आणि कोल्हापूरची, कराडची. त्यामुळे लोकांना अत्यंत आनंद झाला होता. त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब देसाई हे आमचे गृहमंत्री होते त्यावेळेला. त्यांना कौतुकास्पद म्हणून त्यांना मेसेज पाठवले, अभिनंदन केले, त्यांचा सत्कार झाला आणि त्यांना नंतर पोलीस ऑफिसर म्हणून त्यांना नेमणूक त्यांनी केली. त्याच्यानंतर ते जेव्हा नायगावला आले तेव्हा पहिली पोस्टिंग त्यांची होती ती एलोकेट पोलीस स्टेशनला होती. एलोकेट पोलीस स्टेशनचं त्यांचं 2-3 वर्षाचा पिरियड संपल्यानंतर त्यांचं काय लिखाण, हँडरायटिंग फार सुंदर होतं. ते अत्यंत चपळ होते. बोलण्यात फक्त थोडंसं कधी मितभाषीपणा त्यांच्याकडे होता. 2-3 वर्षाचं त्यांचं ते पिरियड संपल्यानंतर मुंबईच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये, फास्ट लाईफमध्ये त्यांना ते तेवढ्या प्रकारचं चपळता, ॲक्टिवनेस, पोलीस स्टेशनला जाऊन शक्यता फार दुरावलेली होती त्यावेळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची. त्यामुळे त्यांना
नायगाम हेडक्वार्टरला पाठवून दिलं. त्यांना नायगावला गेल्यानंतर तिथे त्यांना दुसरं कुठलंही काम वगैरे दिलं गेलं नाही आणि ते खेळाडू म्हणून त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार झाल्यामुळे त्यांना कोणी तशा प्रकारची ड्युटी वगैरे देत नसेल. परंतु नंतर त्यांना जे जेम्सन नावाचे जे असिस्टंट पोलीस कमिशनर त्यावेळेला होते, त्यावेळेला त्यांना NIS ॲथलेटिक कोचिंग कोर्सला पतियाळाला पाठवून दिलं. त्याच्यानंतर ते NIS कोचिंग कोर्स पूर्ण आल्यानंतर कुस्तीमध्ये अत्यंत चपळ, चालाक आणि वाकबगार होते. ते डाव अत्यंत चांगले, फार सुंदर होते. त्यांना ॲथलेटिक कोचिंग रेसलिंगचं कोचिंग कोर्स केल्यानंतर त्या आमच्या नॅशनल गेम्ससाठी, राष्ट्रीय गेमसाठी आम्ही पैलवान किंवा ॲथलेटिक ज्या जमायचो नायगाव हेडक्वार्टरला, त्यावेळेला त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं. तिथे जे डाव शिकवायचे वगैरे काय ते अत्यंत सुलभरित्या. पहिली भेट तुमची केव्हा झाली, कशी झाली? माझी पहिली भेट साधारणपणे 1965 सालची ही गोष्ट आहे, 65. आणि नंतर 65पासून त्यांचा माझा परिचय 1970पर्यंत नायगाम हेडक्वार्टरला होता. तिथे त्यांचा माझा अत्यंत चांगला परिचय झाला होता आणि ते अत्यंत चांगले खेळाडू असल्यामुळे मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असत रेसलिंगसाठी. इथंपर्यंत त्यांना ड्युटी वगैरे कसली देत नव्हती. त्यावेळेला त्यांचा माझा परिचय आणखी अत्यंत घनिष्ठ झाला. तत्पूर्वी तर मी ॲथलेटिक असल्यामुळे, ते रेसलिंगचे कोच असल्यामुळे त्यांचा माझा तसा संपर्क होताच आणि ते कराडचे आणि मीही कराडचा. त्याच्यामुळे स्वाभाविक एकामेकाबद्दल आत्मीयता असणारच आणि त्याच्यामुळे त्यांचा मला खूपच अभिमान वाटत होता. पण त्यांना कसलीही ड्युटी देत नव्हते, कारण त्यांचा तो आदर, मान सन्मान खात्यामार्फत राखला जात होता. पण आता ते ज्यावेळेला ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी त्यांचे काही ज्या संघर्ष होता किंवा पोलीस खात्यात भरती होण्यापूर्वीचा जो संघर्ष होता, त्या संदर्भानं काय तुम्हाला माहिती आहे? त्यांचा संघर्ष तसा म्हणजे ऑलिम्पिकला निवड झाल्यानंतर ते निवडीच्या वेळेला त्यांना जायला आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत होते. पण आपल्यातल्या पैलवान जे असते, कुस्तीचा शौक होता, आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर एरियामधल्या सर्व लोकांनी त्यांना हस्ते परहस्ते मदत केलेली आर्थिक, जेणेकरून त्यांना ऑलिम्पिकला जाता येईल. आणि त्यांचं त्यांनी चीज केलं. खरं म्हणजे ते एखाद्या वेळेला ब्रॉन्झ मेडलच्या ऐवजी त्यांनी सिल्वर मेडल मिळवलं असतं किंवा सुवर्णपदकही मिळवलं असतं त्यांनी. परंतु त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्यावेळेला कोणाचं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये ऑलिम्पिकला जाण्यासाठी जे कोचेस असतात, सिलेक्शन कमिटी जी असते ना, ती सहसा महाराष्ट्रातील खेळाडूंच्याकडे तसं आपुलकीने पाहणारे होते, बरोबर नव्हते ते. तरी पण त्यांनी स्वतः वजन आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं आणि चालकपणा किंवा चपळाई किंवा डाव हे अत्यंत सुपिरियर पद्धतीने ते करत असत, याची मला जाणीव त्यावेळेला झाली होती. जेव्हा मी आणि आपल्याकडे ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या त्यावेळेला त्यांना इंदिरा गांधींनी बोलावून घेतलं होतं. आता एशियन गेम्समध्ये पहिल्यांदा इंदिरा गांधींनी एशियन गेम्स भरवले दिल्लीला. त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारला की आपल्याकडे ऑलिम्पिकला पदक मिळवणारे कोणी प्लेयर आहे का? मिल्खा सिंग होते, ते 4 नंबर आले होते, 4ला. पदक कोणी मिळवलेलं नव्हतं, तर त्यांना सांगितलं खाशाबा जाधव म्हणून महाराष्ट्रातील आहेत, त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे. आणि 2 दिवसावरती तो ओपनिंग सेरेमनी होता आणि 2 दिवसात ताबडतोब त्यांना सांगितलं तिकीट पाठवून द्या त्यांना आणि ताबडतोब बोलून घ्या, त्यांच्या हस्ते मशाल पेटवली जाईल. आणि त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं आणि त्यांच्या हस्ते एशियन गेम्सची मशाल पेटवली गेली. इंदिरा गांधींनी ते पहिला मान त्यांना दिलेला आहे. हा सर्वात मोठा मान मी समजतो खेळाडूंचा. पण ते समजा ते रिटायरमेंट झाले, त्याच्यानंतरचं त्यांची जी ऑलिम्पिक वीर म्हणून
तेवढा मान द्यायला हवा होता देशाने, तेवढा दिलेला आहे का? त्यांच्याशी ते हे झालंय का, न्याय झालाय का त्या? नाही, आता मला काय माहिती आहे की तिथे त्यांना प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांना जे काय हवं होतं ते म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर आणि रिटायर्ड व्हायच्या वेळेला त्यांना DYSP असिस्टंट पोलीस कमिशनर एवढंच पद मिळालं त्या अकॉर्डिंग टू सिनियरिटी. बाकी इतर काही त्यांना तसं मिळालेलं नाही आहे. तसं म्हणजे मिळायला हवं होतं त्यांना, त्यांचं कौतुक हवं होतं, पाहिजे झालं होतं, व्हायला पाहिजे होतं. पण आपल्या इतर समाजामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं तेवढं प्राबल्य नसल्यामुळे किंवा त्यांना बाकीचं म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं जसं त्या खेळाडूंच्याबद्दल प्रेम होतं तसं इतरांना कोणी यशवंतराव चव्हाण गेल्यानंतर, बाळासाहेब देसाई साहेब गेल्यानंतर तेवढं काय माझ्या दृष्टोक्तीस आलं नाही आहे. ते अत्यंत प्रामाणिक होते आणि तिथे पे ब्रँच म्हणून तिथे इन्चार्ज होते तिथे, आणि कॅन्टीनचे सुद्धा ते इन्चार्ज होते. स्वभाव मितभाषी होता असं म्हणजे वागणं बोलणं. हां, बोलणं अत्यंत सुंदर. कधीतरी बोलणार ते, पण स्पष्ट बोलणार आणि फायनल बोलणार. आणि त्याच्यात जे जेम्सन नावाचे जे युरोपियन अधिकारी होते ना, ते अत्यंत खेळाडूचे लोकप्रिय. मी त्यांच्यामुळेच तर मी आज पोलीस ऑफिसर, असिस्टंट कमिशनर, NIS ॲथलेटिक कोचिंग कोर्स हे ते त्यांच्या जे जेम्सन साहेबांच्यामुळे मी आज आहे. निश्चितच, कारण काही अधिकारी असंही असावं लागते जे कर्मचारी दुसरे म्हणजे कनिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्यातले कलागुण किंवा कौशल्य ओळखणारे पाहिजेत, त्याशिवाय प्रगती पण होणार नाही. बरोबर. आता ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जीवनावरती एक चित्रपट येतोय. बर. त्याचं नाव खाशाबा असं ठेवलेलं आहे. तर त्या अनुषंगाने कधी म्हणजे खाशाबा जाधव यांच्या संपर्कात काही त्यांचे मित्र आहेत का, अधिकारी आहेत का, अशा अनुषंगाने तुमच्याशी कधी काही कोणी संपर्क झाला होता का? नाही, करायला हवा होता. चित्रपटाच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव फक्त खाशाबा असं लिहिलं आहे ना किंवा दिलं आहे, हा उद्देश सहसा मला तो पटला नाही. कारण ऑलिम्पिक वीर खाशाबा एवढं जरी त्याने म्हटलं असतं तर ते फार अलौकिक झालं असतं संपूर्ण भारत देशामध्ये. पहिला ऑलिम्पिक वीर खाशाबा, आणि तेही कराड तालुक्यातील. बरोबर. त्यावेळेला आम्हाला सार्थ अभिमान वाटला असता. पण त्यांनी फक्त खाशाबा म्हणजे कोण, तर मला वाटतं त्याचं अगोदरच सांगितल्यानंतर त्याला मर्यादा येईल असं त्यांना वाटलं असेल. पैलवान कुस्ती एवढंच त्याचा मर्यादा असेल, त्यामुळे बाकीचं लोकांचा जो रश व्हायला पाहिजे, लोकांची उत्कंठा वाढली पाहिजे, असं काही त्याच्यामध्ये नसेल. त्यामुळे ते एखाद्या वेळेला ते नागराज मंजुळे आणि ते फक्त खाशाबा लिहिलं असावं, परंतु ते चुकीचं आहे. ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव असं जर असेल ना तर ते फार सुंदर झालं असतं. हा, लोकांना येणाऱ्या पिढीला माहिती तर हे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव म्हणजे खाशाबा फक्त म्हणून कोण आहे म्हणजे बऱ्याच लोकांना किंवा नवीन पिढीला ऑलिम्पिक वीर किंवा ते पाठीमाग बिरोदावली आहे, पदक आहे, ते सन्मान आहे, तो आधी दिलाच पाहिजेच होता. त्याला रंगरूप आलं असतं चांगल्या प्रकारे, आणि ते कायमस्वरूपी राहिलं असतं. कदाचित त्यांचा मग व्यावसायिक दृष्टिकोन असेल तसा, शक्यता ते आहे ना त्याच्यामध्ये, ते सुद्धा आहे. खरं म्हणजे त्यांचे 2-3 चित्रपट फार चांगले झाले होते पूर्वीचे. त्यांनी तसा पैसा कमवले होता, परंतु पैशाच्या कमवण्याच्या उद्देशाने जर एवढं हा केला असेल ना तर ते मला दुःखदायक आहे ते माझ्या दृष्टीने. खरं म्हणजे ऑलिम्पिक वीर खाशाबा एवढं म्हटलं असेल ना असतं ना तर फार चांगली गोष्ट आहे. त्यांनी ते करावं. माझी त्यांना नम्र विनंती आहे या तुमच्या बातचीतमुळे माझी त्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी ते ऐकावं. ऑलिम्पिक वीर म्हणजे ऑलिम्पिक वीर असल्याशिवाय त्याला काही मजा नाही आहे. फक्त लोकांना भिडलं पाहिजे कोण आहेत. हां, म्हणजे फक्त खाशाबा म्हणजे काय, पाठीमागची एवढं त्यांचं कर्तृत्व आहे ना ते कळलं पाहिजे ना लोकांना.
बरोबर, त्या एका शब्दामध्ये कळेल ते. निश्चितच करणार आहे. ते तेवढं त्याने एवढे ते दक्ष असताना सुद्धा त्यांनी हे चूक करायला नको होती. आता त्यांनी ते बदलावं, माझी त्यांना नक्कीच नम्र विनंती आहे. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून Yes. त्यांच्यापर्यंत आपण हे पोहोचवूच, हा, तुमचं हे मत, फार बरं होईल ते. तुमच्या भावना नक्कीच पोहोचवू तिथं. येस येस. आणि तुम्ही सुचवलेल्या जे ऑलिम्पिकवीर खाशाबा असं Yes. नाव ठेवावं, तेही आम्ही या ठिकाणी पोच करू. आणि आपल्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला सदिच्छा देतो. येस. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.